महाडच्या चौदार तळ्यावर अनुयायांना ONGC, SC व ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनतर्फे मोफत नाश्ता व पाणी वाटप. सामाजिक व सेवाभावी कार्याचे होते सर्वत्र कौतुक. महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी वर्षाला सुरुवात. 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह करून अस्पृश्यतेविरोधात ऐतिहासिक लढा पुकारला होता. 99 वर्षापूर्वी अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून केलेला पाण्याचा सत्याग्रह होता. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चौदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्ती संग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्रांतीभूमीला अभिवादन करण्यासाठी राज्य व देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीम अनुयायी दाखल झाले होते. या अनुयायांना महाडच्या क्रांतीभूमीत चौदार तळ्यावर सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत ONGC, SC व ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबईतर्फे मोफत पिण्याचे पाणी व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ONGC मार्फत रखरखत्या उन्हात तहानलेल्या व भुकेलेल्या अनुयायांनाही दर्जेदार व अत्यंत उपयुक्त सुविधा देण्यात आली. हे असोसिएशन दरवर्षी महाड क्रांतीभूमीत हजारो अनुयायांना अशा प्रकारे अन्न व पाण्याची व्यवस्था करून सामाजिक व सेवाभावी कार्य जोपासत आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होते. दंबशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. कसं वाटतंय तुम्हाला? पाणी भेटतंय चांगलं एकदम? हा? सर, महाडच्या चौदार तळ्यावर सत्याग्रहाच्या दिवशी आपण या ठिकाणी बिसलरी पाण्याचं वाटप करताय आणि अतिशय चांगल्या दर्जाचं पाणी आपण वाटप करताय आणि कुणीही अनुयायी या ठिकाणी येतो आणि त्याला हवं तेवढं पाणी घेऊन जातोय. काय ही संकल्पना आहे आणि कुणाकडून राबवलं जाते ही संकल्पना? मी किशोर कांबळे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या पब्लिक उपक्रमाच्या माध्यमातून ऑल इंडिया SC ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या महाड क्रांतीभूमीवर येऊन जे आंबेडकरी अनुयायी या भूमीला दर्शन करण्याकरिता येतात, तर त्या सगळ्या लाखो लोकांना आम्ही पाण्याचं आणि नाश्ता वाटप करण्याचं काम आम्ही या भूमीवर करतो. याचं कारण असं आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी, राष्ट्र निर्मितीसाठी जे जे काम केलेलं आहे, सत्याग्रह केलेले आहेत, हा महाड 20 मार्च 1927 साली जे बाबासाहेबांनी इथं महाडचा सत्याग्रह केलेला होता, तो सत्याग्रह हा पाण्याचा सत्याग्रह नव्हता, तर या समस्त मानव जातीला त्याचा मानवाधिकाराचं जे मानवाधिकार मिळाले पाहिजे. पाणी आणि हवा पाणी याच्यावर मानवाचा मूळ अधिकार आहे. तो त्यांच्यापासून मानव वंचित होता आणि पाणी पिण्याला त्याला बंदी होती. सार्वजनिक ठिकाणी विहिरीवर पाणी पिण्याला बंदी होती. तर त्याच्या विरोधामध्ये आपला हक्क स्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 99 वर्षापूर्वी हा सत्याग्रह इथं घडवून आणला आणि हा सत्याग्रह जवळजवळ 100 वर्ष 100 वर्षाचा सत्याग्रह हा बाबासाहेबांनी 10 वर्ष 1927 पासून 1937 पर्यंत हा सत्याग्रह केला आणि हे पाणी प्रत्येक मानवाला पिण्यासाठी त्याचा हक्क आहे हे स्थापित केलेलं आहे. आणि म्हणून या क्रांतीभूमीवर लाखो लोक या भूमीवर येतात आणि बाबासाहेबाला अभिवादन करतात. काय सांगाल? या ठिकाणी बिसलरी पाण्याचं वाटप अनुयायांना करताय, सकाळपासून सायंकाळपर्यंत हा उपक्रम सुरू आहे. काय नाव आपलं आणि काय प्रतिक्रिया आपली? नवबुद्धाय जय भीम. मी रेखा कांबळे, धम्मोपासिका संघ नवी मुंबईची अध्यक्ष आहे आणि इथे जर चांगल्या प्रकारचं सकाळपासून पाणी वाटप आहे तरी त्यालाही कारण आहे. ONGC असोसिएशन थ्रू पाण्याचं वाटप होत आहे. सकाळपासून शुद्ध पाण्याचा येणाऱ्या सगळ्या लोकांना पाण्याचं वाटप करत आहे. त्याला कारण आहे बाबासाहेबांनी
20 मार्च 1927 रोजी इथे महाराजांनी सत्याग्रह केला आणि सर्व म्हणजे हा लढा फक्त मुक्ती पाण्यासाठी नव्हता, तर हा होता हक्कासाठी, मानवाच्या अधिकारासाठी. कारण इथे येऊन सर्व पशु पक्षी त्या पहाडाचं तळ्याचं पाणी पित होते, परंतु आम्ही मानव असून आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. एवढी हिंद दर्जाची वागणूक आम्हाला देत होती अस्पृश्य लोकांना. तर ते तळं खुलं करून दिलं बाबासाहेबांनी आजच्या दिवशी, म्हणजे 1927ला खुलं करून दिली 20 मार्चला. त्याला आता पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही सगळे महिला इथे आलेलो आहे, सर्व नवी मुंबईतून इथे आलेलो आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. या पवित्र भूमीवर इथे आम्ही आलेलो आहे.